UPSCचे स्टुडंट आहेत सचिन गायकवाड, सुजिल वर्तन, आमचे राजीव गांधी स्मारक समितीचे बोलावंत आहेत. त्याला माहिती आहे पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, शैक्षणिक हब, राजधानी, सांस्कृतिक राजधानी. अशा या पुणे शहरामध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात आणि या ऐतिहासिक पुण्यातून ज्याला सामाजिक क्रांतिकारकांचं पुणे, विद्येचं माहेरघर, शैक्षणिक हब अशी अनेक विशेषण आहेत. आणि अशा या पुणे शहरातून विविध स्पर्धात्मक परीक्षेतून विद्यार्थी पास होऊन देशाच्या व राज्याच्या सेवेमध्ये रुजू होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये UPSC प्रमाणे MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्याबाबत गेले काही दिवसांपासून सतत एक गोंधळयुक्त वातावरण आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडायची असेल, त्यांना संविधानाच्या अधिकारानुसार त्याविषयी आंदोलन करायचं असेल, ही वेळ का येते हे विचारात न घेता सरसकट MPSCच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते जसे काही गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने ट्रीट करून त्यांना आंदोलन करायचे नाही किंवा या ठिकाणी तुम्हाला बंदी घालतायत. काल पण कमिशनर ऑफिसला अनेक MPSCचे आणि NSUIच्या, युथ काँग्रेसच्या अनेक विविध संघटना विद्यार्थ्यांच्या होत्या. दिवसभर त्यांना त्या ठिकाणी अक्षरशः बसून ठेवलं. आणि हा कुठला प्रकार आहे? म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी बोलायचं नाही, हे या सरकारचं नवीनच हुकुमशाहीचं धोरण आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम धिक्कार करतो, निषेध करतो की अशा पद्धतीने जे विद्यार्थी आजपर्यंत यांच्या कुठल्याही आंदोलनाला गालबोट लागलेलं नाही, ते क्रिमिनल नाही, ते उद्याचे प्रशासन करते. MPSC आणि UPच्या स्पर्धात्मक परीक्षेतून पास होणारे विद्यार्थी हे उद्याचे राज्यकर्त्यांमध्ये प्रशासन करते. आणि अशा विद्यार्थ्यांना आपण अशा प्रकारची डिमोरलाइज करण्याची जर वागणूक देत असेल तर त्याचा निश्चित विचार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता आपण अनेक या देशात, राज्यात बघितलं, विविध ऑनलाईनच्या परीक्षा झाल्या, त्याच्यात नीट असेल किंवा TET असेल, पुणे मनपाच्या ज्युनियर इंजिनिअरिंग पदाच्या परीक्षा असतील, ते पद भरण्यात येतील. याच्यामध्ये पेपर फुटी झालेली आहे. आणि या पेपर फुटीमध्ये ज्याच्याकडे आर्थिक क्षमता आहे असाच व्यक्ती त्या ठिकाणी या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो, हेच अर्थ. आणि जर ज्युनियर इंजिनिअरिंगच्या परीक्षेसाठी जर अशा पद्धतीने भ्रष्टाचाराने लाखो रुपये लागणार असतील तर त्या ठिकाणी पुणे मनपाच्या बाहेर पण त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी परवा बसले होते. काही आम्ही आलो त्या ठिकाणी, आमचे काँग्रेसचे प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आल्या, रोहित दादा पवार आले, अनेक जण भेटले तिथं. तेव्हाशी पुढं आयुक्तांनी त्या चौकशीची मागणी मान्य केली आणि पुणे मनपाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात त्यांना जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण म्हणू शकतो ना, बंद खोलीत निर्णय घेताय आणि 2 वर्षांना किंवा 6 महिन्यांना चेंजेस करताय, याची काहीच गरज नव्हती. आमच्या महाराष्ट्रातल्या किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीची एकच इच्छा आहे, ती म्हणजे परीक्षा ऑफलाईन व्हावी. आमच्या कोणत्याच विद्यार्थ्यांचा विश्वास हे ऑनलाईन परीक्षेवरती नाहीये, कारण स्पर्धा परीक्षा करणारे जवळपास भरपूर विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागातला रेशो बघितला CBT साठीचा किंवा लॅपटॉप वरती किंवा आपण म्हणू शकतो पीसीचा हँडल करण्याचा, तर आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी PC हँडल करू शकत नाहीये. मग मला सांगा, तुमच्या पेपरला जर 60 मिनिटं वेळ असेल, एखाद्या पोराला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला PC हँडल करता नाही आला किंवा काही अडचण आली, हँग पडला म्हणा, नेटवर्क नाही चाललं म्हणा, त्याला कोण जबाबदार असणार आहे? म्हणजे पोराचं 1 वर्ष गेलं वाया, याचा विचार कोणीच करायला नाही. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आर्टिकल, आता आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आर्टिकल 19 माहिती आहे. म्हणजे आर्टिकल 19 सांगितलंय की बाबा तुम्ही तुमच्या हक्कासाठी एकत्र जमू शकताय वगैरे वगैरे. तुम्हाला सरकार त्याला पण विरोध करताय. तुम्ही एकत्र ठिकाणी जमायच्या अगोदरच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तैनात करताय, म्हणजे किती आहे? म्हणजे आणि पाठीमागचा तर एक मोठा प्रवक्ता आहे, त्यानं तर आमच्या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं. म्हणजे विचार करा, ह्या लोकांची विचारसरणी किती खालच्या पातळीची झाली आहे. त्यांनी विचार करायला पाहिजे, तुला पण लेकरं आहेत, तुझे पण पुढे भविष्यामध्ये शिक्षण घेणार आहेत. आता प्रत्येक जणच आमचं स्पर्धा परीक्षेत नाही ना,
तर आता दुसरी गोष्ट असते ती परीक्षा झाल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन पद्धत असते, बरोबर आहे. आता नॉर्मलायझेशन पद्धत म्हणजे कशी एवढी घाण पद्धत आहे ना. जर तुमचा आता पाठीमागे 2023 ला तलाठी भरतीचा पेपर झाला, एकदम सिंपल आणि सोप्या गोष्टी सांगतो. 2023 ला तलाठी भरती झाली. तलाठी पेपर हा 200 मार्काचा होता. मला सांगा तलाठी पेपर मध्ये 200च्या मध्ये मार्क असतील ना, तुमचे नॉर्मलायझेशन होऊन 214 216 मार्क कसे होऊ शकतात? ज्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांना काहीच येत नाहीये किंवा त्याला शिक्षणातला अजिबात नॉलेज नाहीये, ते देखील तो आई आमचे पालक देखील म्हणू शकतात की पेपर 200 मार्काचा आहे तुझा, मग विद्यार्थ्याला 213 मार्क 214 मार्क कसे पडू शकतात? म्हणजे ही नॉर्मलायझेशनची पद्धत आहे ती साफ चुकीची आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी त्यानं भरपूर मेहनत घेतली आहे, पेपर दिलाय, पेपर मध्ये त्याला माहिती मला या पेपर मध्ये 80 मार्क पडलेत, पण त्याचा विश्वासच नाहीये का आता नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर माझ्या 80चे मार्क 40 होऊ शकतात, 70 होऊ शकतात, काहीच